गेली काही वर्ष करूळ घाट महामार्गावर पडलेले खड्डे आणि एकूणच घाटाच्या दुरवस्थेमुळे इथल्या वाहनधारक, व्यापारी वर्ग अशा सर्वांना त्रास सहन करावा लागत होता। या महामार्गावर वाढती वाहतूक आणि अवजड वाहतूक लक्षात घेता रस्ता काँक्रिटीकरणासाठी 249 कोटींची निविदा काढण्यात आली। त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना चांगला रस्ता होणार हे अपेक्षित होतं। मात्र संबंधित ठेकेदारानं वेळेत रस्ता पूर्ण केला नाहीच, पण सर्वांचा अपेक्षाभंग देखील केलाय। करूळ घाटामध्ये गेल्या महिनाभरात पडझड, दरडी पडणे असेल, संरक्षण भिंत कोसळणे असेल किंवा रस्ता खचणे असेल, हे जे प्रकार आहेत ते वारंवार घडत आहेत आणि त्यामुळे येथील व्यापारी किंवा नागरिक आणि वाहनधारकांचा टेन्शन वाढलेलं आहे की आता गणपती जवळ आले तरी हा घाट मार्ग सुरू होणार की नाही। परंतु हा घाट मार्ग सुरू होण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे। आपण पाहत आहे, आपल्या समोर आहे कशा प्रकारे डोंगरच्या डोंगर खाली या ठिकाणी येत आहेत, दरडी होत आहेत। जो घाट मार्ग सुरक्षित होता तो आज या ठिकाणी असुरक्षित झालेला दिसतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर ह्या घाटमार्गाच्या नूतनीकरणाचं सर्वात मोठं काम आहे ते हाती घेण्यात आलं आणि 249 कोटीचं टेंडर या घाटाचं निघालं आणि याची सुरुवात आहे ती 1 डिसेंबर महिन्यापासून सुरू झाली आणि 22 जानेवारीपासून हा घाटमार्ग संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। बंद करण्यात आल्यानंतर ह्या घाटातील नाले असतील किंवा संरक्षण भिंती असतील, काँक्रिटीकरण असेल, साईडच्या डोंगर कडा ज्या मारून घाट रुंदीकरणाचं काम असेल, हे काम ठेकेदाराने हाती घेण्यात आलं। परंतु हा घाट मार्ग 31 मार्चपर्यंत बंद राहणार अशी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती, परंतु ठेकेदाराच्या दिरंगाईपणामुळे हा घाटमार्ग 31 मार्चपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही। म्हणून त्याची मुदत वाढविण्यात आली आणि 31 मे करण्यात आली होती। 31 मे नंतर ही करण्यात आलं नाही, त्यानंतर 10 जून अशी तारीख पे तारीख देऊन हा मार्गाच्या तारखा वाढत गेल्या। घाटाचं काम काय प्रगतीपथावर दिसलेलं नाही आणि आज पहिल्या पावसाळ्यात ह्या ठेकेदाराच्या कामाचा नमुना सर्वांसमोर आला आणि संरक्षण भिंत तुटून दरीत काही खोल अंतरावरती गेली, संरक्षण भिंत तुटली, रस्ता तुटला। त्यानंतर गेले 15 दिवस पडत असणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी ज्या ठेकेदारांनी उन्हाळ्यामध्ये डोंगराचा भाग कडा ज्या तोडल्या होत्या त्या ठिकाणी दगड असेल, माती असेल, हे पडण्याचं प्रमाण हे वाढत गेलं आणि मोठे मोठे अर्धा डोंगरच्या डोंगर ह्या महामार्गावर येऊ लागला आहे आणि त्यामुळे हा महामार्ग आता वाहतूक करणे ही धोकादायक बनला आहे। आज कधी मार्ग हा सुरू होणार, कशा पद्धतीने होणार, हा मार्गचं काम चांगल्या प्रकारे होणार की नाही, या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनीही येऊन त्या ठेकेदार असेल की महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी असतील त्यांना अलमिटा दिला होता। शिवसेने पक्षाने ह्या घाटात पाणी करून त्यांनीही ह्या घाटाबाबत उचल घेतली होती। व्यापारी असतील, सामाजिक संस्था, सर्वांनीच ह्या घाटाबद्दल येऊन अनेक अधिकाऱ्यांना या संदर्भात घाट लवकर सुरू करण्यासाठी मागणी केली, परंतु ह्या निसर्गाचा जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे दरडी पडण्याचं प्रमाण काही थांबत नाही आहे आणि कामही करायला मिळत नाही अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे। येथे चुकलं काय, महामार्ग प्राधिकरणाने ज्यावेळी जे एस्टिमेट या नूतनीकरण करण्याचं ठरवलं त्यावेळी जे एस्टिमेट करायला पाहिजे होतं ते सार्वजनिक बांधकाम ज्या सुरुवातीपासून म्हणजे 1965 सालापासून हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, त्यामुळे या घाटातल्या जडणघडण किंवा तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात जास्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे। त्यांच्या मार्गदर्शन घेऊन महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी असतील त्यांनी याचं एस्टिमेट असेल किंवा या दुरुस्ती संदर्भातल्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या जाणून घेणे गरजेचं होतं, परंतु तो घेतलेलं नाही। हा निसर्गामुळे आणि घाटमार्गाचं ठेकेदारही नवीन आणि यंत्रणाही नवीन अशा पद्धतीने हे चुकीच्या पद्धतीने काही तांत्रिक गोष्टी राहून गेल्या आणि त्याच्यामुळे त्याचा आज परिणाम या करूळ घाटामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा मनस्ताप असेल, त्याची गैरसोय असेल, सर्वसामान्य ते व्यापारी असतील, वाहन चालक असतील, सर्वांनाच या ठिकाणी फटका बसलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा मानला जातो।
या ठिकाणी मोठी मोठी अवजड वाहतूक असेल, प्रवासी वाहतूक असेल किंवा अनेक ज्या वाहतूक आहे त्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा दुवा समजला जातो आणि प्रमुख घाट करूळ घाट हा आहे आणि हा घाट मार्ग बंद असल्यामुळे बरेचशी गैरसोय निर्माण झालेली आहे। मध्यंतरी भुईबावडा घाटाने हा घाट बंद झाल्यानंतर भुईबावडा फोंडा ह्या घाटाने वाहतूक वळविण्यात आली, परंतु भुईबावडा घाटाची परिस्थिती ही आज त्या स्थितीला आलेली आहे की त्या घाटाने अवजड वाहतूक, त्या घाटाची क्षमता नसलेली वाहनेसुद्धा अवजड वाहने त्या घाटाने सुरू असल्यामुळे भुईबावडा घाट ही धोकादायक बनण्याच्या स्थितीत निर्माण झालेला आहे। भविष्यात काही दिवसात हा महामार्ग जर बंद झाला तर सिंधुदुर्ग आणि कोकणचा मार्गच पूर्ण बंद होणार आहे। काही दिवसावरच गणपती हा सण आलेला आहे आणि यातल्या व्यापाऱ्यांना जी मोठी मार्केट म्हणतो कोल्हापूरची मार्केट आहे, येणारे व्यापारी किंवा जो माल आणायचा आहे तो प्रमुख महामार्गामुळे घाटमार्गामुळे त्या व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे। परंतु आपण जर या महिना 2 महिन्यामध्ये बघितलं, पावसाळा सुरू झाल्यापासून हा घाटमार्ग पडतोय, परंतु येथील अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी त्यांना काही पडलेलं नाही। केवळ फॉर्मॅलिटी करून या घाटाकडे बघितलं जातं आहे। प्रामुख्याने हा महामार्ग होण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना किंवा ठेकेदाराकडे त्या दृष्टीने बघितलं जात नाही आहे। तर आज ह्या घाटमार्गाचं चांगल्या दर्जाचं आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी या सर्वसामान्य नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन या घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचं आहे। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।